हाय नमस्कार गुड मॉर्निंग. सो फायनली आमचा प्लॅन रेडी झाला आहे. 2007ची 10वीची बॅच होना करता करता आजचा हा दिवस आला आहे. ही सगळी मंडळी दूरवरून आलेली आहे. निकेश इकडे, संदेश आहे, सचिन, श्रीकांत, छगन, यस, अजित, अल्पेश, समीर, श्रीकांत, संजोग, सागर, सतीश, नितीन आणि हा इकडे बसलाय बघा, हा बाटल्या मंग्या. मंगेश. खूप साऱ्या आजच्या आठवणी आहेत आणि त्यातली पहिली झलक आहे. खरं तर बराच वर्षांनी, जवळपास 20-25 वर्षानंतर आम्ही एकत्र आलो. उपस्थिती थोडी कमी आहे पण मजा येणार आहे. कंटिन्यू आपण करणार आहोत. थँक्यू. सो आता आपण ओळख करणार आहोत आणि प्रत्येकाला या ठिकाणी इन्व्हाइट करणार आहोत. हा म्हणजे आता खरी कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. कारण इतक्या वर्षानंतर आम्ही भेटल्यानंतर प्रत्येकाचा परिचय, प्रत्येकाची असलेली जी भावना आणि त्याचबरोबर असलेला हा स्नेह, आणि म्हणूनच तर हा स्नेह मेळावा या ठिकाणी आम्ही सादर करत आहोत. तर जाऊया आपण, बघूया पहिला नंबर कुठं. येस, खजिनदार आलेत या संपूर्ण कार्यक्रमासाठी, ज्यांनी मेहनत घेतली. त्यानंतर आहेत आमचे उपखजिनदार मंगेश खाडे, त्यांचा देखील रोल फार महत्त्वाचा होता. हा, यानंतर अध्यक्ष स्वतः येणार बहुतेक. अध्यक्ष स्वतः आलेत, समीर जुमारे. येस. हा, यानंतर हे सगळे सदस्य आहेत. श्रीकांत खाडे, त्यांचं देखील स्वागत. वेलकम श्रीकांत. मुंबईवरून त्या ठिकाणी दाखल झाले, पुण्यावरून आले. अजित माठल, अजित माठल. यस. यानंतर डॉन सतीश, डालगरचा छोटा डॉन. यानंतर आलेत आमचे श्रीकांत खाडे, वंडर बॉय श्रीकांत. मेवण्यांची आणि भाऊजांची गाळाभेट झाली आहे. आणि यानंतर आहा, डालगरचा डॉन वाग्या. बाबा म्हणून आम्ही याला चिडवायचो सगळे 10वीला. हे बघा, हे बाबा आहेत. चला या नेक्स्ट. आणि नेक्स्ट कारलचा पुष्पा, सचिन भाऊ. चला नेक्स्ट पाटील आलेत, नितीन जुमारे. येस, थँक्यू. यानंतर निकेश. येस, निकेश. चला यानंतर आहेत आपले संजोग भाई आलेत. संजोग. यानंतर येतोय सागर, अल्पेश. हा संदेश बुवा हातकेळीचा. किशोर का आला नाही. आणि त्यानंतर येत आहेत ते मिलिंद शिर्के, मेन कार्यकर्ते. यांना दोघंजण जे पैसे देऊन आलेले नाहीत त्यांचे सगळे बाकी राहिलेले आहेत. त्यामुळे आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय आणि पुढच्या वेळेस असं फसवू नका. बघा, कुठल्याही कार्यक्रमाचा अध्यक्ष होणं सोपं नसतं. कारण या गेट टुगेदरसाठी समीरनं खूप तुम्हाला मी आता दाखवतो समीर काय काय करतोय ते. बघा, गेट टुगेदर आमचा इथं 17 ते 18 जण आम्ही जमलो आणि अध्यक्षाला सगळी कामं कशी करावी लागतात ते आता समीर तुम्हाला दाखवेल. कारण सगळेजण सगळे शेट आहेत. पदाचं महत्व नाही, आपले मित्र आनंदी राहतील ना. आपला कार्यक्रम उत्तम झाला पाहिजे. वा वा वा. आहेत ते सगळं. हा, श्रीकांत आहे. श्रीकांतनी त्याला पाण्याचा गोड दिलाय. कारण ऊन जर आता बघितलं तर 39 डिग्री टेम्परेचर आहे. सो हे अध्यक्ष आहेत ज्यांनी कार्यक्रमाची संपूर्ण देखरेख ते सांभाळत आहेत. कॅडबरी आणि स्वतः मला देखील आता हे काय आहे, गुलाब आहे का? इच्छा तर झाली आहे कुणाला तरी गुलाबाचं फुल द्यायची, पण आता तो वेळ नाही आहे. सो माझी बॅग. येस. आज खूप सारी एन्जॉयमेंट होणार आहे. कारण जवळपास 25 वर्षानंतर एकत्र येणारी ही आमची संपूर्ण 10वीची बॅच. खूप कमी आहे उपस्थिती, पण कमी तिथे आम्ही त्यासाठी एवढी मेहनत घेतली. मुलांना जमवण्यापासून, मुलांचे फॉलोअप्स घेणं, कार्यक्रमाचे फॉलोअप्स घेणं, गिफ्टचे फॉलोअप्स घेणं, एवढं खूप
खूपच मेहनत घेतली. आणि हे हे अध्यक्ष हे आणि उपाध्यक्ष आहेत, हे उपाध्यक्ष आहेत, कार्यक्रमाचे उपाध्यक्ष आणि ते फक्त मोरक्यागिरीचं काम करतायत. नाही नाही आज 19 वर्षानंतर आपण सर्वजण एकत्र येतो. खूप वेळा आपण ग्रुप क्रिएट केला, त्या ठिकाणी बऱ्याचशा चर्चा झाल्या की स्नेह मेळावा आपण भरवायचा, पण त्या चर्चा फक्त चर्चासत्रच राहिलं. प्रत्यक्षात कधीच ते स्वप्न सत्कार उतरलं नाही. आणि ज्यावेळी ही वेळ आली त्यावेळी फक्त त्यातले मोजकेच आपण 17 ते 16 जण या ठिकाणी जमलो. काही हरकत नाही, सुरुवात होणं फार गरजेची आहे. आता ही सुरुवात झाली आहे. पुढच्या वर्षी हा आकडा याच्याही पेक्षा दुपटीने वाढेल एवढी आपल्याला खात्री आलेली आहे. नक्की वाढेल. या सर्व स्नेह मेळावा करता ज्यांनी सर्वप्रथम मेहनत घेतली ते म्हणजे छगन मस्के असेल, आपलं समीर असेल, अल्पेश टेंभुरे असेल, त्याचबरोबर ती सतीश आहे, मंगेश खाडे आहे. कारण आपण इतर सर्वांचा विचार जर केला तर आपण सर्वजण आपापल्या व्यवसायामध्ये आपापल्या नोकरी धंद्यामध्ये त्या ठिकाणी व्यस्त होतो. कोणी मुंबई आहे, कोणी पुण्याला आहे, मी स्वतः देखील महाड नाही. बऱ्याच वेळा चर्चा झाली, पण या संपूर्ण कार्यक्रमाकरता जी काही बांधणी करायची होती ती बांधणी या सर्व 5 ते 4 जणांनी खूप मेहनत घेऊन केली आहे. प्रत्येकाला कॉन्टॅक्ट करणं, प्रत्येकाला या गेट टुगेदर करता, या स्नेह मेळावा करता आमंत्रण देणं, त्यांना समजावणं. ग्रुपवरती आपण सर्वजण आहोत, बऱ्याचशा चर्चा झाल्या, त्या ठिकाणी चर्चांना उदाहरण देखील आलं. प्रत्येकाचे विचार आचार हे वेगवेगळे असतात आणि ते जुळत नाही, कधी जुळत नाही. कारण ज्यावेळी तुम्ही एका मोठ्या संख्येने एका प्लॅटफॉर्मवरती येतात त्यावेळी बऱ्याचशा वाटा त्या ठिकाणी फुटत असतात. आणि अशा बऱ्याचशा चर्चा झाल्या. त्या चर्चा सत्रानंतर एक सुवर्ण मध्य काढण्यात आलं. तर कालच आपला गेट टुगेदर त्या ठिकाणी संपन्न झाला असता जर पहिल्या चर्चा सत्रानुसार जर आपलं सारं काही ताळमेळ किंवा ते संतुलन जर राहिलं असतं तर. पण वेळेचं आणि त्या ठिकाणी ती परिस्थिती तशी नव्हती. पण तदनंतर देखील छगन असेल, समीर, अल्पेश यांनी एक चांगलं नियोजन त्या ठिकाणी केलं आणि आज हा यशस्वी असा कार्यक्रम त्या ठिकाणी आपण सादर करत आहोत. बघा ना, 19 वर्षानंतर एकत्र येणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. आज आपल्या शाळेमध्ये म्हणजे इंग्लिश स्कूल जावरे हायस्कूलमध्ये आपण बघतो प्रत्येक बॅचचा त्या ठिकाणी चांगला गेट टुगेदर होत असतो. खरं तर जेव्हा आपण 2000 साली बहुतेक आपण 5वी इयत्तामध्ये आलो होतो, 2000 पासून ते 2006-07 या बॅचपर्यंत आपल्या बऱ्याचशा आठवणी त्या ठिकाणी त्या शाळेच्या 4 भिंतीमध्ये, त्या मैदानामध्ये आणि संपूर्ण त्या प्रिमायसेसमध्ये आहे. माझी इच्छा होती की शाळेमध्ये आपण थोडासा काळ व्यतीत करायचा, पण जर आपण त्या ठिकाणी व्यतीत केला असता तर आपली बॅच त्या ठिकाणी 60 जी होती, म्हणजे 60 संख्या होती आपल्या बॅचला आणि 15 ते 16 जणांची उपस्थिती त्या ठिकाणी आपल्याला ती खंत वाटली असती. सो तुम्ही लोकांनी जो डिसिजन घेतला तो चांगला होता. तर त्या ठिकाणी सगळेजण असणं फार गरजेचं आहे. आपल्यामध्ये असलेली जी मित्रत्वाची, बंधुत्वाची जी भावना होती, जी एकोप्याची भावना होती, खरं तर 10वीचं वर्ग म्हणजे ते वर्ष जे होते ना, ते आपल्या आयुष्याचं किती टर्निंग पॉईंट होतं हे आपल्याला आज कळतंय. म्हणजे आज जर आपण पाहिलं तर ऑलमोस्ट सारेजण आपण 30, 32, 35च्या एजमध्ये आहोत. म्हणजे बरंचसं काही मॅच्युरिटी जी आहे ना, ती मॅच्युरिटी लेवल आपल्यामध्ये आलेली आहे. सो त्यावेळेचे काही डिसिजन्स असतील, त्यावेळेचे जो काही आपण निर्णय असतील, कारण तो काळ कसा नव्हता. आज प्रत्येकाकडे जर आपण पाहिलं तर प्रत्येकाची क्षमता ही खूप मोठी आहे. कारण प्रत्येकाचं स्टार्टअप आहे, कुणी व्यवसायामध्ये चांगलं जम बसवलं आहे, कुणी नोकरीमध्ये चांगल्या हायर पोझिशनला आहे. म्हणजे असं कोणी नाही आहे की जो आज म्हणजे त्या बॅचमधला की तो असा खाली आहे. म्हणजे ती मॅच्युरिटी लेवल आपल्याला आता आलेली आहे. सो त्या 10वीच्या वर्षामध्ये किंवा त्या संपूर्ण 5 ते 6 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण जे जे काही आपल्या आठवणी त्या शाळेच्या प्रिमायसेसमध्ये, त्या प्रांगणामध्ये आहेत ना, आणि निश्चितपणानं येणारा पुढील वर्षाचा आपला जो स्नेह मेळावा असेल तो आपण शाळेमध्ये थोडासा काळ व्यतीत करूया आणि बाहेरही करूया. पण पुढच्या वर्षी आपल्याला खूप मोठा त्या ठिकाणी स्नेह मेळावा करायचा आहे. कोणी येवो न येवो आपण करायचं. कारण याच्यामध्ये जी असलेली आपली एकोप्याची भावना आहे, जी मित्रत्वाची भावना आहे. बघा, स्नेह म्हणजे काय, मेळावा आणि स्नेह हे 2 शब्द आहेत. तुम्ही जर शब्दशः या दोन्ही शब्दांची जर वेगवेगळी सांगड घातली, मेळावा म्हणजे आपण पाहतो ती जत्रा, जत्रेमध्ये कोणी कोणाचा नसतो, मेळाव्यामध्ये कोणी कोणाचा नसतो. तुम्ही मेळाव्यामध्ये जा, आज जगरहाटीनुसार जर आपण जर पाहिलं ना तर जगरहाटीनुसार आपला सख्खा भाऊ देखील आपला नाही आहे. हा काळ आहे, काळानुसार आज माणसाचं जे काही चरित्र आहे ते बदलत गेलेलं आहे. मग स्नेह राहिलाय कुठं?
मेळावा हा शब्द तुम्ही जर बाजूला केला तर फक्त आपल्याकडे राहते तो स्नेह, हाच तो स्नेह जो मित्रांच्या मध्ये आहे. कुठलेही संकट असू द्या, प्रसंग असू द्या, आज आवर्जून एका मित्राचा हात आपल्या पाठीवरती असतो आणि म्हणून त्याकरता हा स्नेह मेळावा असणं फार गरजेचं आहे. आज बरेचसे आहेत बघा, आता प्रत्येक जण आपण या ठिकाणी जमलेलो, प्रत्येकाचे ग्रुप्स आहेत असं नाही आहे. जर तुम्ही जर पाहिलं तर सचिन, छगन, त्याचबरोबरती आपलं सतीश, मी अल्पेश, त्याचबरोबर समीर, अशा आम्ही एकत्रित भेटत असतो. पण आपण एकत्र कधीच आलो नव्हतो. सो एकत्र येणं फार गरजेचं होतं, कारण ज्यावेळी आपण एकत्र येतो ना त्यावेळी आपल्या विचारांची देवाणघेवाण, त्याचबरोबर ती आपलं जे काही म्हणजे काही प्लॅन्स असतील किंवा भविष्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला जी काही वाटचाल करायची असेल, आपल्या भूतकाळामध्ये झालेल्या काही घटना असतील, ह्या सगळ्या गोष्टी आपण कुणाशी शेअर करत नाही, फक्त आपल्या मित्राशी शेअर करत असतो. आणि त्या शेअर होणं फार गरजेचं आहे, कारण ज्यावेळी अशी प्रसंग, अशी संकट येतात ना त्यावेळी आपले आपले म्हणणारे देखील आपल्यापासून दूर जातात आणि त्यावेळी फक्त प्रसंगामध्ये आपला मित्रच कामी येतो. मी बरेच अनुभवले, समीर असेल, अल्पेश असेल, निखिल असेल, संजोग असेल, शिर्के समीर असेल, तुम्ही आम्ही सारेजण जेव्हा जेव्हा असे प्रसंग येतात ना, अशा प्रसंगामध्ये या लोकांनी मला बरीचशी मदत केली आहे. माझ्या पाठीशी ते खंबीरही उभे राहिले. एक संकट माझ्यावरती 2018 असं आलं होतं की त्या संकटातून मी बाहेरच पडू शकत नव्हतो, पण निखिल, समीर आणि अल्पेशांनी मला खूप सारं मोटिवेट केलं आणि आज मी त्या संकटातून देखील बाहेर आलो. म्हणून मित्राची जी अहमियत आहे ना ती फार महत्वाची आहे. जसं आपण म्हणतो की गणित सोडवण्याकरता सूत्र, तसं आयुष्य जगण्याकरता मित्र हे फार महत्वाचे आहे. आणि नक्कीच कारण मित्राशिवाय काहीच नाहीये. बघा, सुखदुःख, त्याचबरोबर की जे जे काही आपल्याला म्हणजे मनामध्ये असलेले जडत्व आहे ना, जडत्व, ती जडत्व कमी व्हायचं असेल तर त्यासाठी एक सच्चा मित्र असणं फार गरजेचं आहे. तुम्ही कवी अनंत याची ती कविता ऐकली असेल, साऱ्याच्या मुखोद्गत देखील असेल आणि ती मी कविता तुम्हाला ऐकवतो. नक्कीच बऱ्याच जणांनी ती पाहिली असेल. सध्याच्या घडीला तो ट्रेंडिंगचा विषय आहे. गेट टुगेदर म्हटलं की ती कविता येतच असते. मित्र कसा असावा? दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र खरंच गारव्यासारखा आहे. जेव्हा जेव्हा दुःख आपल्या आयुष्यात येतात ना तेव्हा त्या मित्रानं त्या संकटात उभं राहिली, त्याची ती साथ आपल्याला नक्कीच आठवते. असा प्रत्येकाच्या जीवनात एक मित्र आहे, नाकारून चालणार नाही. बघा, ज्या वेळी अशी गोष्ट होते ना तेव्हा तोच मित्र आपल्या सोबत असतो आणि अशा मित्राची जाणीव हे ठेवणं फार गरजेची आहे. आणि म्हणूनच कवी अनंत माडगूळकरांनी जी ही बांधणी केली आहे ना या कवितेची, ती फार महत्वाची आहे. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कोणी, आत्महत्याच करणार नाही कोणी, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी, फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी, भेट रे दोस्ता दोस्ता सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा, त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा, बसधडा मैत्री वाचण्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. मैत्री चाटते गाय होऊन मना, मैत्री चाटते गाय होऊन मना, जाबिल तू तिला
वासरासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा चालताना कधी रात आली जरी चालताना कधी रात आली जरी मित्र ये तू पुढे मित्र ये तू पुढे काजव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा दृष्ट लागू नये वेदनेची मना दृष्ट लागू नये वेदनेची पुन्हा मित्र डोळ्यांमध्ये काजळासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा काउगा हिंडतो देव शोधायला काउगा हिंडतो देव शोधायला मित्र आहे जवळ मंदिरासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. या कवितेचा शेवट आहे ना, त्यामध्ये बरंच काय सांगितलं. जाळताना मला देह ठेवा असा जाळताना मला देह ठेवा असा. ज्या मित्रांनी आयुष्यभर आपल्याला साथ दिली ना, शेवटच्या क्षणी जाताना हा देह असा ठेवा, असे कोण सांगतात? कवी आनंद. आनंद काय म्हणतात? जाळताना मला देह ठेवा असा जाळताना मला देह ठेवा असा हात खांद्यावरी टाकल्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. अशा मित्रांची साथ कधी सोडायची नाही आयुष्यात. म्हणून अशा स्नेह मेळाव्यांमध्ये येणं फार महत्त्वाचं असतं, जिथं आपले मित्र त्या ठिकाणी एकत्र येत असतात. सो आपण एकत्र आलो, असेच एकत्र राहू आणि आपल्यामध्ये असलेला हा जो स्नेह आहे, तर आपल्याला ज्या ज्या शिक्षकांनी घडवलं आहे त्यांचे आपण रूल व्यक्त करणं फार गरजेचं आहे. सो आज या ठिकाणी आपलं शिक्षक वृंद नाही आहे, तरी देखील आपण त्यांची आठवण निश्चितच काढणार आहोत. आणि त्याचबरोबर ती ज्यांनी आपल्या या संपूर्ण प्रवासामध्ये आपल्याला आपल्या जडणघडणीमध्ये साथ दिली, त्यांची देखील आपण आठवण करूया. आता मी नाही, कारण माझ्या हातात जर माईक आला तर संध्याकाळी 5 कधी 7 कधी हे कळणार देखील नाही. सो प्रत्येकाला प्रत्येकाच्या भावना त्या ठिकाणी व्यक्त करायच्या आणि प्रत्येकाने ते बनवतात त्या ठिकाणी मांडायचे. मी तत्पूर्वी आपल्या सगळ्यांची पुन्हा एकदा रजा घेतो. थँक्यू सो मच आणि सर्वच पुन्हा एकदा आभार. येस, नेक्स्ट